प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मी इच्छुक होतो, पण पक्षातील नेत्यांनी मिळून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली। हे वाक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचं। सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळांनी असं विधान करून एक प्रकारे आपली नाराजी दाखवून दिली होती। शिवाय राज्यसभेच्या आणखी एका रिक्त जागेसाठी आता भुजबळांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे अशी चर्चा सुरू झाली। पण छगन भुजबळांना नेमकी राज्यसभेची उमेदवारी का हवी आहे? राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या झळीपासून वाचण्यासाठी छगन भुजबळ सेफ गेम खेळतायत का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। विशेष म्हणजे विरोधात कुणीही राज्यसभेसाठीचा अर्ज दाखल न केल्यानं सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झाल्यात जमा आहेत। आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे। मात्र सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। स्वतः छगन भुजबळांनी मी या जागेसाठी इच्छुक होतो असं सांगत हा वाद समोर आणला। आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नाही असं म्हणत छगन भुजबळांनी सारवासारव केली असली तरी भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत हे स्पष्टपणे समोर आलंय। त्यामुळेच आता राज्यसभेच्या आणखी एका रिक्त जागेसाठी छगन भुजबळांनी फिल्डिंग लावली आहे आणि त्यासाठी भुजबळ दबाव तंत्राचा वापर करणार अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात। मात्र छगन भुजबळांना राज्यसभेची जागा का हवी आहे असा प्रमुख प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलाय। याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेल्या सामाजिक परिस्थितीचं। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। गेली अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असलेल्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं चेहरा मिळाला। त्यानंतर अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली। मनोज जरांगेंनी उभी केलेली ताकद आणि सरकार विरोधात मराठा समाजात असलेला रोष या दोन्ही गोष्टी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठळकपणे दिसून आल्या। मराठवाड्यात महायुतीला एकाच जागेवर विजय मिळवता आला। मराठवाड्यातून महायुतीला मिळालेली एकमेव जागा आहे ती छत्रपती संभाजीनगरची। या जागेवर शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले। भुमरेंना लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी मदत केल्याची चर्चा या निकालानंतर रंगली। या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका महायुतीला मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात बसला। जेव्हापासून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली तेव्हापासून मराठा आरक्षणाचे आणि मनोज जरांगेंचे प्रमुख विरोधक म्हणून वेळोवेळी छगन भुजबळ पुढे येत राहिले। याच कारणातून भुजबळांबाबत मराठा समाजात दिवसेंदिवस रोष वाढत गेला। याचाच फटका थेट भुजबळांना आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो। हा फटका आपल्याला बसू नये यासाठी छगन भुजबळ सध्या राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे याच कारणातून छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचंही अनेक राजकीय जाणकार सांगतात। भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी का इच्छुक आहेत याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील नेते दोन गटात विभागले गेले। राज्यातील अनेक प्रमुख नेते अजित पवारांसोबत गेले असले तरी केंद्रीय राजकारणातील राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे असणारे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसारखे नेते शरद पवारांसोबत राहिले। अशा परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील केंद्रीय स्तरावरील नेत्यांची यादी काढली तर या यादीत प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे ही दोनच नावं घेता येतात। त्यापैकी सुनील तटकरे हे खासदार असले तरी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे। त्यामुळे तटकरेंचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे प्रफुल्ल पटेलांचा विचार केला गेली अनेक वर्ष प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असले तरी पटेलांना इतक्या वर्षात म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही। आता राज्यसभेत जातील त्या सुनेत्रा पवार, परंतु त्या राजकारणात नवख्या आहेत, त्यामुळे त्यांचं नेतृत्व सिद्ध व्हायला वेळ द्यावा लागेल। अशा परिस्थितीत राज्यसभेवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील सक्षम नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करणं अशी भुजबळांची खेळी असू शकते। विशेष म्हणजे अनेक वर्ष महाराष्ट्रात विविध खात्यांचं मंत्रिपद आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर केंद्र सरकारमध्ये काम करण्याची स्वतः छगन भुजबळांची अनेक वर्षांपासून इच्छा असल्याचंही सांगितलं जातं।
ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सध्या छगन भुजबळांना राज्यसभेच्या रिक्त जागेचा आधार मिळू शकतो. खरंच छगन भुजबळ राज्यसभेच्या माध्यमातून सेफ गेम खेळतायत का? याविषयीचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.